हॅलो गाइस, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल अकॅडमी नागपूर. सो आपण आज एक इम्पॉर्टंट जो कट ऑफ आहे तो डिस्कस करणार आहे, जे आतापर्यंतची टायपिंगमध्ये सर्वात मोठी जी भरती होती ग्रुप सीची, त्याचनंतर आपण डिस्कस करणार आहे की ॲक्च्युली ग्रुप सी कट ऑफ किती जाईल. आणि जे आपण विद्यार्थी, जसं आपण बघतो की 96,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे किंवा ते अप्लाय ते क्वालिफाय होते, तर त्यांचा कट ऑफ किती जाईल. सेकंड एक पॉईंट की ओपन असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, दिव्यांग असेल, सर्वांच्या आपण जनरली कट ऑफ बघणार आहे. कास्ट वाईज कट ऑफ बघणार आहे. मेल असेल, फिमेल असेल, जनरल आणि फिमेल असेल, या सर्व लहान लहान गोष्टी बघणार आहे. जनरली आपण बघतो की जसं मी कधी पण कट ऑफ एक थोडंसं विचारपूर्वक बनवत असतो. थोडंसं सर्वांचे जे ऑब्झर्वेशन असेल, सर्वांचे ऑब्झर्वेशन माझं तर करतो, पण जे पण माझे मेन्सचे जे विद्यार्थी आहे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, जे पण सर्व विद्यार्थी नागपूरमध्ये असतील, त्यांचे स्कोर बघून. सेकंड एक पॉईंट, मागच्या वर्षी जे मेन्सचे विद्यार्थी त्यांचा स्कोर बघून, आणि मागचा जो कट ऑफ होता ते सर्व बघून, जागा असेल, सर्व गोष्टी असेल, त्या सर्व गोष्टी बघून. आणि काही काही लोक असं सांगत आहे जनरली की 80 कट ऑफ जाईल, 100 कट ऑफ जाईल, 120 कट ऑफ जाईल. हे कम्प्लिटली रॉंग आहे. हे पॉसिबल नाही. या गोष्टी कधी एमपीसीत होणार नाही. जसं बघा, एक रिसेंटली एक एक्झाम झाली डिपार्टमेंट PSIची, त्यामध्ये मी कट ऑफ सांगितलं त्यांना 32 ते 34, 36 कट ऑफ सांगितलं आहे, 32 ते 34च्या रेंजमध्ये. तिथे व्हॅलिड का बरं आहे की ते मुलं बिचारे दिवसभर अभ्यास करत नाही, जॉब वर्कर्स आहे, प्लस पेपर टफ होता. तुम्ही दिवसभर अभ्यास करणारे लोक आहात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा कट ऑफ 80 ते 120 जाणार नाही, हे तर गॅरंटी आहे. ओपनचा हे तर गॅरंटी आहे, 100% गॅरंटी की ओपनचा कट ऑफ 80 ते 120 जाणार नाही. आणि मागच्याच कट ऑफ 200 पैकी 130 होता, 60% वर कट ऑफ होता समजून घ्या ओपनचा. यावेळेस 60% नाही राहणार. ऑब्व्हियसली 45% आपण जवळपास पकडू शकतो. आता तो किती आहे, काय आहे, ते आपण डिस्कस करूया चांगल्या पद्धतीने. रेशो कसा काढला आहे, काय सर्व गोष्टी बघूया. ठीक आहे, तर चला आपण सर्वात पहिले बघूया की जसं आपण बघतो विद्यार्थ्यांनो की कट ऑफ जो आहे, या कट ऑफमध्ये जसं आपण टायपिंग द्यायला टाकू, क्लर्क टायपिंग, मराठी इंग्लिश आपण मिक्स घेणार आहे याच्यामध्ये, असं हे काही नाही. आता क्लर्क टायपिंगच्या याच्यामध्ये जसं बघतो आपण की लास्ट इयर जो कट ऑफ होता 2022चा, हा 133, एक आपण राऊंड फिगर पकडू. 2021ला मला वाटतं 118 काहीतरी होता, असं काहीतरी निअरअबाउट जवळपास होतं काहीतरी. ठीक आहे, आता यामध्ये समजून घ्या 600 जवळपास जागा होत्या. याच्यामध्ये 700 असं काहीतरी एक एक्झाम्पल असं काहीतरी आपण पकडून घेऊ, किंवा असं काहीतरी नियर अबाउट समोर बघायचे राहू शकते. कारण की यावेळेस आपण कसं हे आपण पकडू शकत नाही. यावेळेस जागा किती आहे, 7,000 जागा आहे समजून घ्या टायपिंगच्या. त्याच्यामुळे आपण हे फक्त आपल्याला एक बघायचं की ऑब्झर्वेशन की स्कोर किती. आणि हे जे आहे ना, खूप जण म्हणतात काय, खूप जण काय करत आहे की हे ज्या जो स्कोर आहे हा 200 पैकी आहे. हे पहिले समजून घ्या. मला वाटतं हे काही लोक 400 पैकी 133 समजून 80 कट ऑफ सांगून राहिलेले आहे, असं पण चालू आहे. त्या 200 पैकी 133 कट ऑफ, 200 पैकी 118 कट ऑफ होतं. आता तुम्ही स्वतः विचार करायचं की 7,000 जागा आहे, ते सोडून घ्या. नंतर 400 पैकी 80 तर कट ऑफ जाणार नाही. पहिला पण 80 पैकी 40 प्रश्न बरोबर दोन्ही पेपर म्हणून, हे पॉसिबलच नाही. आता यावेळेस 400 पैकी कट ऑफ आहे, पण आपण लहान लहान गोष्ट बघत याच्यामध्ये, असं काही हवेत कट ऑफ सांगत नाहीये. तर जसं 22मध्ये समजून घ्या, आता हा 21 सोडून 22मध्ये. आणि बघा, मेन्सचे कट ऑफ प्रत्येक वर्षी वाढत आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. जर समजा जागा आता पण तेवढ्याच असत्या, 600 जागा असत्या, तर 100% कट ऑफ 140 गेला असता. पण आता होत काय आहे की या 7,000 मध्ये कंबाईन ग्रुप बीचे पण आहे, ग्रुप बी वाले पण आहेत, काही PSI ST आहे, त्यांनी पण दिलेले आहे, त्यांना श्युरिटी नाही ना. ग्रुप बी ग्रुप सी जे समजून घ्या 600-700 अधिकारी समजून घ्या आहे, ते पण या 7,000 मध्ये जनरली तुम्हाला दिसणार 100%. म्हणजे आपण समजू शकतो की या 7,000 मध्ये जे लोक राहतील ते जनरली 96,000 पैकी जे ऑलरेडी स्कोर खूप जास्त आहे, जे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मध्ये ऑलरेडी आहेत बनून, त्याचा स्कोर चांगला आहे, PSI असेल, ST असेल, ते पण याच्यामध्ये ऑप्टिमममध्ये निघू शकतात समोर, है ना. तर या सर्व लहान लहान गोष्टी बघू. पेपरची लेवल जी होती ते पण आपण डिस्कस करूया. तर ठीक आहे, तर इथं समजलं आपल्याला कट ऑफ कसा काय डिसाईड करणार आहे. लास्ट इयरमध्ये 133 स्कोर होता 200 पैकी. 200 पैकी हे लक्षात ठेवा. यावेळेस 400 पैकी आहे.
आता याच्यावरून आपण सामोरं बघूया की कसं काय जनरली. ठीक आहे, सर्वात पहिले बघू आपण की 2023मध्ये 7,000 जागा, आपण राऊंड फिगर पकडू. आता पहिल्या पण याच्यामध्ये बघू आपण की पेपरची जी लेवल आहे, पेपर 1 आणि पेपर 2. आता पेपर 1 मध्ये आपण जसं म्हणतो मराठी प्लस इंग्लिश ग्रामर होतं. पेपर 2 मध्ये आपलं GS होतं. जनरली सर्वांचं असं म्हणणं आहे की मराठी ठीक आहे, मराठी सोपी होतं नियर अबाउट, इंग्लिश मीडियम होतं, टफ पण नाही पण मीडियम होतं. तर आपण समजू शकतो की या ठिकाणी 100 पैकी नियर अबाउट आपण 55 ते 60 पर्यंत क्वेश्चन्स तुमचे बरोबर असले पाहिजे. ठीक आहे, असले पाहिजे त्याच्या 55 ते 60 पर्यंत. आणि सेकंड, निगेटिव्ह करून ते कमीच राहणार, 50 पर्यंत जवळपास येऊ शकतात. आणि GS मध्ये असं म्हटलं, GS टफ होतं यावेळेस. टफ होता पण सर्वांचे स्कोर पण चांगले आहे. आणि झालं असं यावेळेस की कट ऑफ फक्त 19 मार्क लागला होता. यामुळे सर्वांना मेन्स द्यायला भेटली. अशा पोराला पण मेन्स द्यायला भेटली. बिचारे पहिल्या अटेम्प्टमध्ये काहीतरी सेल्फ स्टडी करून पण गेले होते, देव पावला त्यांना, पण मेन्स द्यायला भेटली बिचाऱ्यांना. लक्षात ठेवा, GS मध्ये नियर अबाउट 35 ते 40 क्वेश्चन. खूप जण माहिती का काही सांगत आहे की 25-30च आहे, असं काहीतरी सांगा. एवढं नको करा. 35 ते 40 क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकत होतो. मग निगेटिव्ह होऊन ते खाली येतील जे पण असेल. तर एक जसं बघू आपण पेपर जो आहे, आपण बघा मी तुम्हाला मेन्सचं सांगत आहे. जनरली असं असते की खूप जण प्रिलिमवालेच असतात की याला वाटतं की पेपर खूप कठीण होता, असं नाही आहे. जे 7,000 विद्यार्थी पोस्ट होल्डर राहतील त्यांचे स्कोर असे असले पाहिजे नियर अबाउट. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की निगेटिव्ह जर पकडले आपण याच्यामध्ये, तिथे 50 आणि इथं समजून घ्या 30, 80. तर एक माझ्या मते या प्रमाणामध्ये ओपनचा जो कट ऑफ जाईल, ओपनचा कट ऑफ, ओपन जनरल, ठीक आहे, हा पहा जनरली 170 to 180 जायला पाहिजे आणि तो जाईलच. एवढं पण प्लस मायनस ते राहिलं, प्लस मायनस 5 मार्क तुम्ही पकडू शकता जे पण आहे. पण 170 to 180 ची रेंज राहील. मी तुम्हाला सांगत आहे, आपण हे सुद्धा बघू, हे फिक्स राहिलं. आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे हा नियर अबाउट 155 to 165च्या जवळपास असायला पाहिजे. प्लस मायनस 5 मार्क आपण ते बघून घेऊ, जे पण असेल ते ठेवा लागतं. तसं आयोग तर नाही, ठीक आहे. तर असं ओपनचं जनरली चान्सेस आहे की तुमचे नियर अबाउट 170 to 180 असायला पाहिजे. बघा, स्किल टेस्टला जर तुम्हाला बोलवलं असेल तर स्किल टेस्टमधून तुम्हाला पोस्ट भेटणार नाही आहे. एका जागेसाठी 3 लोक घेणार. समजून घ्या 8-7 जागा आहेत, तर 21,000 जे लोक आहे हे तुमचे स्किल टेस्टला जातील. ठीक आहे. आता या स्किल टेस्टमध्ये जो कट ऑफ राहील, एक समजून घ्या स्किल टेस्टचं तुम्हाला सांगतो मी काय राहील. या स्किल टेस्टमध्ये जो 150 प्लस पण आहे ना ओपनमध्ये, तो पण जाईल याच्यामध्ये. स्किल टेस्टमध्ये ओपनचं सर्व सांगतो, ओपनचं स्किल टेस्टमध्ये ज्याला 150च्या वर आहे, ओपनचा कॅन्डिडेट आहे, त्याला 100% भेटणारा समजून घ्या स्किल टेस्ट. पण जो फायनल जो कट ऑफ राहील स्किल टेस्ट नंतर, तो याच्या असा राहील जवळपास. लक्षात ठेवा, ओपनचा, समजलं का, ओपनचा कट ऑफ निरपट असतो. खूप जण सांगतात 80, 120. अरे खरंच एवढी MPSC एवढी हलवा नाही आहे बॉस की 200-400 पैकी 80 कट ऑफ जाईल. ओपनचा पॉसिबलच नाही. हां, कट ऑफ 80 पण जाणार आहे, पण ते ऑर्फन असेल, अपंग, दिव्यांग असेल, त्यांचे कट ऑफ जाईल 80. त्यांचे एक्स सर्व्हिसमॅन 60-80 ते जाऊ शकतात. तुमचे विचार पण नको करा. समजलं सर्वांना. ओपनचा कट ऑफ आपण बघा 170 ते 180, फिमेल 155 ते 165. आता बघा, स्किल टेस्ट जर त्याला यायचं असेल त्याला 150च्या जवळपास स्कोर राहील. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये असं आहे की दुसरी जी कम्युनिटी आपल्याला ते OBC. आता OBC नंतर आपण बघू सेम, किंवा आपण इथे बघून घ्यायच्यामध्ये. ठीक आहे. OBC, ठीक आहे. OBC मध्ये आपण बघू जनरली, आणि इथे फिमेल.
आता ओबीसी फिमेल आणि मेल जे आहे जागे पण जवळपास चांगल्या जास्त आहेत जागा दोन्ही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जास्त व्हॅरी होणार नाही जनरलच्या याच्यामध्ये. तर आपण असं पडू शकतो 160 ते 175 जवळपास असं राहायला पाहिजे स्कोर. आणि फिमेलचा आपण जनरल पकडू शकतो 150 ते 160च्या मधात असं काहीतरी राहील. मायनस प्लस 5 ते 10 मार्क राहील. जास्त व्हॅरी होणार नाही. सर 120च लागला बा असं नाही राहणार ना. आणि स्किल टेस्टसाठी तुम्हाला याच्यामध्ये 140 प्लस स्किल टेस्ट वाल्याला बोलवतील. तर स्किल टेस्ट सोडून द्या, तो काही कट ऑफ नाही, त्यात मॅक्झिमम लोकांना एंट्री राहणार आहे. ठीक आहे. तर हा राहिला आपला ओपनचा. ठीक आहे, ओपनचा आणि ओबीसीचा जवळपास सारखा आहे. मग आता जो कट ऑफ जो व्हॅरी होईल खूप भयंकर तो होईल SC आणि ST मध्ये. SCचा जो कट ऑफ आहे हा नियर अबाउट जसं आपण बघितलं SC जनरल जो आहे इथे बघा 160 ते 175 170 ते 180 आहे. पण SC मेलसाठी खूप चांगली गोष्ट जनरली अशी आहे की ते 135 ते 150च्या दरम्यान असं म्हणू शकतो आपण. 150च्या दरम्यान त्यांचा स्कोर असायला हवा. तुम्ही फिक्स फायनल पोस्ट फायनल पोस्ट. आणि जर फिमेल असाल तर 120 ते 135च्या मध्ये तुमचा स्कोर असायला हवा. म्हणजे बघा हे मॅटर करते की SC मध्ये पण कट ऑफ आहे कमी पण एकदम पण कमी नाही. 80च्या जवळपास मी म्हणजे मला हसा आला. म्हणजे मला सांगितलं की विद्यार्थ्यांनी की सर असं असं म्हणजे त्याला बनवून घ्या सांगून द्या विद्यार्थ्यांना काय आहे. तर SC मध्ये असं कट ऑफ जाईल. आणि सर्वात सेकंड जे फोर्थ आपली जनरली कास्ट आहे ते राहील ST. बघा याच्यामध्ये OBC EWS तर कन्सिडर करत नाही. पण जर EWS म्हणतो आपण EWS आहे हे तेव्हा EWS OBC सारखं कट ऑफ लागते. NTB वगैरे जवळपास सारखं कट ऑफ लागते OBCच्या वगैरे. ठीक आहे, जवळपास सारखं. ST जो कट ऑफ जाईल हा जाईल जनरलचा. आता इथे बघा 135 ते 150 आहे नियर अबाउट. तर आपण याच्यामध्ये 125 पर्यंत जाऊ. 125 ते 135 ते जावंच लागते ST साठी. ठीक आहे. आणि फिमेल जे आहे तिथे बघा आपल्याला बघायला लागते 120 ते 135 पर्यंत. इथं बघू 115 ते 125 हे फायनल आहे बघा. हे जे कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे ना हे कट ऑफ जनरली आहे फायनल. पोस्ट मिळणाऱ्या लोकांचे कट ऑफ सांगत आहे मी की बॉस तुम्हाला एवढा कट ऑफ तुमचा स्कोर पाहिजे. व्हॅरी एवढ्या पद्धतीने असते. जसं आपण बघितलं SCचा बघा 135 ते 150 आहे मुलांचा म्हणजे जनरलचा. आणि 120 ते 135 फिमेलचा. STचा थोडंसं कमी थोडंसं बारीक झालेलं आहे बघा. STचा बघा 125 ते 135 आणि फिमेलचा 115 ते 125. त्यांनी टायपिंगची बरोबर चालू करून घ्या स्किल टेस्टचं आपलं. आणि OBCचं बघू आपण याच्यामध्ये जनरल 160 ते 175 राहिलाच पाहिजे. म्हणजे बघा 160 म्हणजे किती 80 क्वेश्चन बरोबर. पहिल्या याच्यात 50 दुसऱ्या याच्यात 30 एवढं तर बॉस जनरली राहतेच. ठीक आहे. आणि फिमेलचं वगैरे असं आपण बघितलं आहे ओपनचा 170 to 180 जायला पाहिजे. हा जो कट ऑफ आहे हा मी तुम्हाला फायनल सांगत आहे. स्किल टेस्टवाला नाही. स्किल टेस्टवाला कट ऑफ तुम्हाला सांगितलं. जे समजून घ्या ST मध्ये असेल तिथून तुम्ही 10-15 मार्क कमी करून घ्या. SC असाल असं 135 आहे ते 120 वाला पण स्किल टेस्ट जाईल. फिमेल जनरलमध्ये फिमेल 100 वाला पण जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ST मध्ये 100 वाला 95 वाला पण स्किल टेस्ट नाही. स्किल टेस्ट म्हणजे ते पोस्ट नाही आहे. स्किल टेस्ट तुम्हाला मी सांगितलं. स्किल टेस्टचा कन्सेप्ट काय याच्यामध्ये की या ठिकाणी स्किल टेस्टमध्ये काय राहणार आहे एका जागेसाठी 3 लोक घेतले जाणार आहे. समजून घ्या जनरली. तर समजून घ्या आता 7,000 जागा आहे. त्यासाठी किती लोक घेतील 21,000 जे लोक आहे जे विद्यार्थी आहेत ते घेतले जातील स्किल टेस्टसाठी. ठीक आहे 21,000. आता या 21,000 मध्ये कोण दिवे लावते तिथे ते पण इम्पॉर्टंट आहे. कोणी फॉर्म भरले आहे कोणी फॉर्म नाही भरलेले आहे खूप जास्त मॅटर करतात. पण जवळपास कट ऑफ एवढा राहील हा तुम्हाला सांगितलं मॅक्झिमम. याच्यावर जाणार नाही. हा जे ओपनचे जे विद्यार्थी 160-70 असेल ते सेफ झोनमध्ये आहे. हां स्किल टेस्टमध्ये सर आता बा ओपनमध्ये तुम्हाला काय म्हटलं की 150 वाल्याला पण स्किल टेस्टला बोलवणार आहे. ओपनवाल्याला 150, OBCला 140, SCला 120, याला 100-110. स्किल टेस्ट इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला बोलवलं जाईल पण स्किल टेस्टमध्ये तुम्हाला नाही झालं स्किल टेस्टला भेटली पोस्ट त्याला डॉक्युमेंट वगैरे असं काही नको करा.
स्किल टेस्टसाठी तुम्हाला गरजेचं आहे की तुमच्या डॉक्युमेंट असलं पाहिजे. ते तुम्हाला काही गोष्टी तिथे दिल्या राहील, म्हणजे 1500 काहीतरी त्याच्यात शब्द काहीतरी जे पण आहे ते तुम्हाला तिथे करून घ्यायचं आपलं टाईप वगैरे काही टाईममध्ये वगैरे ते तुम्हाला करता आले पाहिजे. पण मेन असं आहे की कट ऑफ जनरली इम्पॉर्टंट असते की बाबा मला पोस्ट भेटली पाहिजे. स्किल टेस्टमध्ये शेवटच्या नंबरवर पोस्ट भेटणार का, तर काही चान्सेस भेटू शकते. कारण की असं आहे का की प्रत्येकाकडे डॉक्युमेंट आहे. जनरली असं आहे की 86,000 10 ते 15,000 लोकांनी फॉर्मच नाही भरले डॉक्युमेंट नसल्यामुळे. म्हणजे असं पण झालेलं आहे, तुम्हाला ते पण सांगतोय याच्यामध्ये काय झालेलं आहे. समजून घ्या 96,000 ज्यांनी समजून घ्या हे इलिजिबल होते. समजून घ्या 10 ते 15,000 लोकांनी फॉर्मच नाही भरले, फॉर्म नाही भरले. तर समजून घ्या किती राहिले इथे, एक समजून घ्या 80,000 जे लोक आहेत त्यांनी पेपर दिला. समजून घ्या आता 80,000 समजून घ्या याच्यामध्ये टायपिंगची स्पीड किती लोकांची चांगली आहे ते पण मॅटर काय. इथून तुम्हाला किती घ्यायचे आहे, 21,000 तुम्हाला घ्यायचे आहे. समजून घ्या आता या 21,000 स्कोर तर चांगला आहे, पण टायपिंगची स्पीड तिथून पण काही लोक कटतील ना. काही विद्यार्थी इथून पण कटणार आहेत 21,000 ऑब्व्हियसली एकाच 3 घ्यायचे आहे, तिथून पण स्कोर तिथं असला पाहिजे, काही ना काही इलिजिबल तर झाले पाहिजे काहीतरी. तर अशा सर्व गोष्टी राहून आपला जो कट ऑफ जो फायनली मला जसं वाटते की जो कट ऑफ आहे, जे व्यक्ती 150+ आहे ते जवळपास सेफ आहे. SC ST असेल तर ते 100% सेफ आहे. OBC पण ओपनचं सांगता येत नाही, ओपनला थोडासा जास्त स्कोर लागतो. कारण की एवढं पण इझी नको समजा, जागा जरी 7,000 असल्या तरी सुद्धा मुलांचा स्कोर, मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. पेपरची लेवल थोडी टफ होती, तर होऊ शकते की जर समजा टायपिंगच्या टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम झालं किंवा PSI STचे लोक तुम्हाला भेटणार याच्यामध्ये पुन्हा तिथं रिपीट घेतील नाही, त्यांना पोस्ट भेटल्या तर अशा वेळेस हा कट ऑफ झाला 160 येईल ओपनचा. त्याच्या खाली नाही यायला पाहिजेच. पहिला पॉईंट ऑलरेडी तो 19 मार्क कट ऑफ लागल्यामुळे इतके खुश आहे सर्वजण, लॉटरी लागली 19 मार्कामुळे. ठीक आहे, तर असं लॉटरी मेन्समध्ये कधी लागत नाही, हे सुद्धा समजून घ्या. 19 मार्काची लॉटरी कधीच मेन्समध्ये लागत नाही. ठीक आहे, आणि काही गोष्टी बघा, हे काऊन गरजेचं तुम्हाला सांगतो मी. हवेत नको राहा. सर 80 स्कोर आहे, एका सरांनी सांगितलं 80 स्कोर आहे, त्याला फोन करायचा असं मी बनणार आहे का, ते म्हणते सर माझी व्हिडिओ बघितला पाहिजे म्हणून. पण काही लोक अशा गोष्टी चालतात. आणि 80 स्कोर म्हणजे 40 क्वेश्चन बरोबर आहे, तर एवढे पण हे 86,000 एवढं पण गेलेलं नाही आहे की बाबा 20च क्वेश्चन बरोबर राहील की 40 प्रश्न बरोबर राहील, इतकं पण गेलेलं काम नाही आहे. लक्षात ठेवा, डायरेक्टची एक्झाम आहे, डिपार्टमेंटची एक्झाम नाही आहे. डिपार्टमेंटमध्ये बिचारे ते जॉबवर असतात, त्यांच्या ठीक आहे, मग तुम्हाला तसं राहत नाही. त्यामुळे त्या नंदनवनात रोखू नका. कारण की कसं समोर एक्झाम्स आहे, राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, त्याच्यावर फोकस करा. नाही तर ते 80-100 झाले म्हणजे आता काही वेळा समजा त्याला बोलवलं पण टायपिंग टेस्टला, तो बिचारा अभ्यास करायला सोडून देतो प्रिलिमचा. असं नको करा. पुढच्या प्रिलिमवर फोकस टाका. जर स्कोर कमी असेल तर 100-120 स्कोर असेल, जे तुम्ही ओपन OBC मध्ये असाल त्यांनी पुढची एक्झाम चालू करा. बघा काय म्हटलं मी, ओपन OBC मध्ये जो पण व्यक्ती असेल ओपन OBC मध्ये, ठीक आहे, ओपन OBC मध्ये जे असतील त्या सर्वांनी 100, 120, 130च्या खाली जे असतील त्या सर्वांनी नेक्स्ट प्रिलिम चालू करून ठेवून द्या. याच्यामध्ये SC मध्ये समजा 100 असेल, ST मध्ये समजा 100-110 असेल, त्यांनी सुद्धा आपलं पुढच्या वेळेचं प्रिलिम चालू करा. याच्या भरोशावर नको राहा. पुढच्या वेळेस पुन्हा एक्झाम आहे, हा अनुभव तुम्ही डोक्यात ठेवा. अनुभव असल्यानंतर आपण समोर अजून चांगल्या पद्धतीने प्रिलिम्स आणि मेन्स करू शकतो. लक्षात ठेवायचं आहे, टाईमला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून कसं असते की बघा, कट ऑफ सांगायच्या मागे रिझन एकच असतो की आपली प्लॅनिंग जे आहे ते बरोबर असली पाहिजे. आणि मी तुम्हाला कट ऑफ म्हणून सांगत आहे की काही लोक काहीतरी काहीतरी जे माहिती आहे की माहीत नाही काय ते सांगतात, मला माहीत नाही यांना त्यांना म्हणत नाही, पण मला वाटतं की खरं काही गोष्टी सांगितल्या पाहिजे की बाबा असं आहे. 400 पैकी जर आता 200 पैकी 133 लागलेला आहे कट ऑफ, खरं 400 पैकी समजा साध्या जागा तरी 133 लागणार आहे का ओपनचा, पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. मी तुम्हाला असं येऊ शकतं की जास्त पण जाऊ शकते, सांगता येत नाही. मुलांचे अभ्यास खूप चांगला आहे. ऑलरेडी कसं खूप साऱ्या एक्झाम झालेल्या आहे डिपार्टमेंटलच्या किंवा ह्या आपल्या ज्या म्हणतो ना आपल्या NMCच्या वगैरे सर्व गोष्टी ज्या महानगरपालिकेच्या तलाठीच्या. या कारणामुळे पण
एक पॉझिटिव्ह इंटेंट मुलांमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, तर एक समजल्या सर्वांना, कट ऑफ समजल्या सर्वांना. तर या कट ऑफ संदर्भात काही अगर काही शंका असेल तुम्ही मला विचारू शकता. एक माझा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता एकदा. 8208450839. आणि तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत जा ज्यांना ज्या गोष्टी गरजेच्या असतील तर. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा. थँक्यू.